याच्यामध्ये टाकून घेतलं. बरोबर. आता याच्या गाठी निर्माण होतात बरं का. ते काय करायचं, त्याला प्रत्येक शीट मध्ये कसं बनवायचं, त्याच्यासाठी लागणार साहित्य, त्याचा वापर आणि त्याचे काय काय फायदे आपल्याला हे थोडक्यात पाहणार आहोत. तर जीवामृत ही एक फक्त ड्रम मध्ये टाकलेली किंवा आपण शेण वगैरे टाकतो ही एक प्रक्रिया नाही. तर हे जे म्हणजे आपली जी भारतामध्ये जी लोकसंख्या आहे सध्या, समजा 150 करोड लोकसंख्या आहे, तर त्याच्यापेक्षाही जास्त 5 ते 6 दिवसामध्ये याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची निर्मिती होती त्या संख्येपेक्षाही. तर ही एक पूर्ण मातीसाठी वरदान ठरलेलं जीवामृत आहे. तर ह्याला आपण बनवायचंय कसं, याची लागणार पहिलं साहित्य बघूत काय काय. आता त्यामध्ये आपल्याला प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा. आता प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान आहे, आपल्याला सुशिक्षित होणं ही काळाची गरज आहे. आता प्लास्टिकचा ड्रम याच्यामध्ये घ्यायचा आहे. आपल्याला जर दुसरा एखादा समजा लोखंडाचा किंवा कॉपरचा कशाचा असेल तर तो चालत नाही, कारण त्याची रिॲक्शन होते, कारण ते फ्री फॉर्म मध्ये आयन उपलब्ध असतात त्यांचे बरं का. प्लास्टिकचा ड्रम लागेल 200 लिटरचा. त्याच्यानंतर पाणी कोणतं पाहिजे, जे आपलं ताजं पाणी, आपलं फ्लोईंग वॉटर ज्याला आपण म्हणतो, ते ताजं पाणी पाहिजे. संथ किंवा साठवलेलं पाणी नसावं, कारण त्याची चेतन क्षमता कमी असते. बरोबर. त्याच्यानंतर तिसरं जे साहित्य लागते आपल्याला, ते त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आपण इथं बेसन घेतलेलं आहे, डाळीचं पीठ. आता डाळीचं पीठ कशासाठी लागत, आता याच्या मागचं काय लॉजिक आहे. डाळीचं पीठ जे आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात प्रोटीनची मात्रा असते, आपल्याला माहिती आहे. मग आता जे सूक्ष्मजीव आतमध्ये वाढणार आहेत त्यांना खाण्यासाठी प्रोटीन लागेल ना. आपल्या आहारामध्ये आपण कसं प्रोटीनयुक्त आहार घेतो, याच्यामध्ये कोणत्याही डाळीचं जमतं, कोणतीही डाळ असो. फक्त सोयाबीन किंवा जे भुईमुग आहे समजा, जे तेलवर्गीय आहेत ना, त्या नाहीत घ्यायच्या, कारण ते मिक्स केलं की आपण त्याच्यावर तेलाचं शरीर आतमध्ये ऑक्सिजन सूक्ष्मजीवाला मिळणार नाही, त्याच्यामुळे सूक्ष्मजीव मरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सोयाबीन आणि शेंगदाणा सोडता कोणतीही डाळ थोडी थोडी मिक्स घेऊ शकतात किंवा एकदाच घेऊ शकतात. 2 किलो डाळीचं पीठ. त्याच्यानंतर लागणारी सामग्री म्हणलं तर या बघा, गुळाचं पाणी. आता हे जे इथं संबंधित शेतकरी त्यांनी रात्री हा गुळ भिजू घातला होता, बघा दिसायलंय का गुळाचं पाणी. 2 किलो गुळाचं रात्री भिजू घातलेलं पाणी. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर आता हा गुळ कशासाठी लागतो, गुळ हे कार्बनचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आता जे आतमध्ये सूक्ष्मजीव आपण बनतील त्यांना खाण्यासाठी गुळ आवश्यक आहे. गुळ हा सगळ्यात मोठा कार्बनचा सोर्स आहे. जर आपल्याकडे गुळ नसेल तर आपल्याला उसाचा रस आहे तोही चालतो, किंवा त्याच्यानंतर जे गोड फळ येतं त्यांचा रस ही चालतो आपल्याला. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची सामग्री म्हणजे इथं शेण आहे. हे बघा, शेण दिसायलंय का. आता हे शेण आहे. आता याच्यामध्ये आपल्याला देशी गायचं शेण घ्यायचंय. आता हे इथं महत्वाचं आहे बघा. देशी गाय म्हणजे आपल्याकडे जी लोकल आपल्या ह्याच्यामध्ये आहे ती गावरान गाय बरं का. आता हे शेण हेच का घ्यायचंय, कारण की ICR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जे आहे तिथं शास्त्रज्ञांनी रिसर्च केली, तर देशी गायचा जो गट आहे म्हणजे जो पोटाचा भाग आहे, त्या भागामध्ये जवळपास करोडोनं उपयुक्त सूक्ष्मजीव आपल्याला देशी गायच्याच ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. जे म्हशीचं वगैरे जे शेण आहे का, त्याच्यामध्ये मिथेन प्रोड्यूस करणारे जास्त बॅक्टेरिया आहेत, गॅस किंवा मिथेन प्रोड्यूस करणारे, जे की आपल्यासाठी कामच नाही. आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव पाहिजेत, त्याच्यामुळे आपल्याला देशी गायचं शेण घ्यायचंय किंवा गावरान गाय. समजलं. आता हे शेण किती घ्यायचंय, हे 10 किलो शेण घ्यायचंय आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर परत आपल्यासाठी देशी गाय किंवा गावरान गाय किती कामाची हे समजून येईल. गावरान गायचं गोमूत्र. आता शेणामध्ये एक मुद्दा राहिला, शेण ताजा असेल तर एकदम बेस्ट आहे बरं का, म्हणजे जर सकाळी काढलेला असेल एकदम नंबर 1. त्याच्यानंतर गोमूत्र जितकं जुनं तितकं चांगलं. ताजं गोमूत्र शक्यतो टाळायचं वापरायला. गोमूत्र देशी गायचंच घ्यायचंय. आता का घ्यायचंय, कारण देशी गायच्या गोमूत्रामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला नत्र पाहायला मिळतं, युरिया पाहायला मिळतं, पुन्हा बुरशीनाशक हे गोमूत्र आहे. त्याचे बरेच फायदे ते सांगाय 10-20 मिनिटं कमी पाडणार इथं. त्याच्यानंतर लागणारं जे साहित्य ते आपल्याला वडाखालची, वारुळाची किंवा जिथं रासायनिक अभिक्रिया झाली नाही मागच्या बऱ्याच वर्षापासून झाडाखालची, ही 3 बोटात बसून इतकी माती घ्यायची बरं का. हो का, 3 बोटात दिसती का अशी, 3 बोटात बसून इतकी माती का घ्यायची, कारण ह्याच्यामध्ये हे मदर कल्चर आहे. हे जे आपण शेण वापरतो का किंवा हे वापरतो का, ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया ऍक्टिव्ह असतात सकाळ सकाळ किंवा आपण जे घेतो ना, त्यामुळे आपल्याला ताजं घ्यायचं शेण वगैरे. तरी सगळं साहित्य समजलं का तुम्हाला, साहित्य समजलं ना. चालतंय. तर आपण आता हे बनवायची कशी प्रक्रिया आहे त्याला हे करू. तर त्या प्रक्रियेमध्ये ड्रम मध्ये पहिल्यांदा काय करायचं, 150 लिटर पाणी घ्यायचं. 200 लिटर घ्यायचं नाही. आणि त्याला ढवळण्यासाठी एक काठी एक लागेल आपल्याला, काठी एक ठेवायची. आता हे जे साईडला आपण मिश्रण बनवतो ते साईडला एका ह्याच्यामध्ये बनवून घ्यायचं. आता ड्रिप वॉटर कसं सोडायचं, पाट पाण्यानं कसं सोडायचं सगळं सांगतो तुम्हाला. आता बघा साईडला बनवताना एक आता इथं आपण टप घेतलेला आहे बरं का. तर आता
त्यामध्ये टाकून घेतलं. बरोबर. आता जे शेण आहे, आता हे शेण आपण थोडं शेवटीच टाकू. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे पीठ आहे का, तर आता याच्या गाठी निर्माण होतात बरं का. ते काय करायचं, याला पहिले गाठीने एकदम बारीक करून घे, म्हणजे सगळं हाताने आपल्या गाठी याच्या एकदम बारीक करायच्या, याला पूर्ण हे एकजीव झालं पाहिजे. आता हे पुढ्यातलंच घ्यावा पीठ असं काय नाही बरं का. स्वस्त भेटतंय सुट्ट, मी सुट्टच आणत असतो. 70 रुपयाला काहीतरी भेटतंय बघा, हे महाग भेटलं असं हे. बरोबर आहे का. हा मग हे महागच भेटले. ते सुट्ट घ्यायचं नसतं, सरळ घरी डाळी करा ना जीवामृतापुरत्या, खर्च बी वाचत आहे. खर्चिकच एवढे फक्त याच्यात डाळ आणि गुळ, बाकी तर काय गोमूत्र आहे ते आपलं सगळं. त्या बघा कोणतं बी नैसर्गिक शेतीमध्ये जर बनवायचं असलं तर त्याची प्रक्रिया खूप महत्वाची आहे. योग्य प्रकारे बनवलं तरच त्याचा फायदा मिळतोय. आता हे पीठ आहे अहो का, दिसायलंय का. आता याच्यामध्ये नाही का असं समजा ड्रीप वॉटर ज्यांना सोडायचं, आता बऱ्यापैकी ठिबक असतेच समजा लोकांकडे, तर ड्रीप वॉटर सोडण्यासाठी याला पूर्ण याच्या गाठी बारीक करणं खूप आवश्यक आहे बरं का. नसतं मग ते चॉकअप होते. पाट पाण्याने बी सोडायचं असलं तरी बी याला थोडं आधी एकजीव करणं आवश्यकच आहे. आता याला आपण पहिले एकजीव करून घेऊ. असं बनतंय, पॉवरफुल बनतंय एकदम. आणि जर उन्हाळा असला तर 48 तासानंतरच बनतं ते, कारण सध्या थोडं माणसाची बी आणि सूक्ष्मजीवाची बी ऍक्टिव्हिटी कमी आहे ना थंडीमुळं, आहे का नाही, सुप्त अवस्थेत गेलेले. आता हे बघा त्याच्यानंतर इथं गोमूत्र आहे, दिसायलंय का. आता हे गोमूत्र जुनं आहे ना, जुनच आहे ना. आता बघा गोमूत्र, ज्यांना ड्रिपनं सोडायचंय बरं का, त्यांना काय करायचं, हे जे शेण आहे का, सुती साडीचा कपडा आहे का, त्याच्यामध्ये याचं पॅक गटुडं बांधायचं 10 किलोचं एकदम पॅक. थेंबर सुद्धा त्यात मदत, त्यातल्या कणाला बाहेर यायला जागा नाही राहिली पाहिजे. आणि ते गटुडं या ड्रम मध्ये सोडायचं, किंवा या झाडाखाली जर ड्रम असला त्या झाडाला गटुडं लटकायचं, मध्ये त्याला पाजरतं ठेवायचं, म्हणजे थेंब 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 त्याचं ड्रेनेज होणार. ड्रिप वॉटर सोडाय बरं का. आणि ज्याला पाट पाण्याने सोडायचंय त्यानं हे जे शेण आहे का, हे पूर्णपणे बाहेर याचं सगळं एकजीव करून घ्यायचं. ते आता आपण जेवढं बनवलंय त्याच्यात हे शेण बी टाकायचं, आणि हे शेण मग पुन्हा त्यात टाकायचं. समजलं का. दोनच प्रकार आहेत, पाट पाण्यानं ड्रिपनं. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणी अजून शेतीत असलं म्हणजे दुसऱ्या कोणत्या फवारणीसाठी एक वापरतात, फवारणीसाठी ड्रिचिंग करायसाठी गाळून घ्यायचं ते सुती यानंच. हो, याला ढवळायचंय कसं आणि त्याच दिशेनं का ढवळायचंय, त्याच्या मागे बी लॉजिक आहे. याला किती दिवस ठेवायचे. आता हे आपलं सगळं टाकलं आपण बरं का, तर ह्याला काय करायचंय, दिवसातून जास्तीत जास्त 3 वेळेस, म्हणजे कमीत कमी 2दा तर आपल्याला सकाळ संध्याकाळ ढवळायचंच आहे. आता याला ढवळताना काय करायचंय, पूर्णपणे घड्याळीचा जो काटा आहे त्या काट्याच्या दिशेनं ढवळायचंय. आणि ढवळताना ह्याला पूर्णपणे भोवरा आतमध्ये त्याचा निर्माण झाला पाहिजे. त्याच्या मागचं लॉजिक काय, जे खाली असलेले सूक्ष्मजीव आहेत उपयुक्त, त्यांना ऑक्सिजन मिळतो, ते मरत नाही. तुम्ही जर ह्याला असंच ठुलं ढवळील नाही तर तुमच्या त्या करण्याला काहीच उपयोग नाही. तुम्हाला याला दिवसातून 3 वेळेस किंवा 2 वेळेस, तुम्हाला किती मिनिटं ढवळायचं, 2 मिनिटं घड्याळीच्या दिशेनं बरं का, पूर्ण घड्याळीच्या दिशेनं भोवरा होऊस तर त्याला पूर्ण ढवळायचंय. कारण सगळ्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजन भेटला तर जे जगणार आहेत ते, कारण एरोबिक आहेत ते, त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसते. त्याच्यानंतर महत्वाचं, जीवामृत सोडताना पहिले 7 दिवस आधी आपण काही रासायनिक मातीमध्ये फवारलेलं किंवा सोडलेलं नसावं. कारण आपण सूक्ष्मजीव ह्याच्यातून सोडायला होतं नसता, हे सोडायचं वरून फवारणी, तसं नाही. पहिले 7 दिवस ड्रिप वॉटर काही सोडलेलं नसावं आणि त्याच्यानंतर 7 दिवस काही सोडलेलं नसावं. त्याच्यानंतर तुम्ही आपलं आहे तसं वापरू शकता. ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. आणि ह्याला ठेवायचे किती दिवस, आता हिवाळा आहे म्हणून 4 ते 5 दिवस, जरा टाइम लागतोय, 6 दिवस मॅक्सिमम बरं का. आणि आपला उन्हाळा असला तर 48 तासानंतर ते बनतंय. त्याच्यानंतर आता याला वापरायचं प्रमाण 200 लिटर जीवामृत 1 एकरसाठी पुरेस आहे बरोबर. पाट पाण्यानं सोडायचं असलं तर याला तुट्टी किंवा असं एक थेंब 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 आपल्या पाट पाण्यानं जाईन, त्या हिशोबाने याचा बंदोबस्त करायचा शेतकऱ्यानं. ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर तुम्हाला सांगितलं मी, साडीच्या धुडक्यात हे करायचं आणि गाळून त्याला सोडायचं. जर फवारणी घेत नत्राची आवश्यकता आहे त्या अवस्थेत आपल्याला सोडायचंय. ज्यावेळेस मॅच्युरिटी स्टेजला म्हणजे आपलं परिपक्वतेच्या याला चाललंय पीक, त्यावेळेस सोडायचं नाही याला. नत्राची ज्यावेळेस आवश्यकता, कारण याच्यात गोमूत्र वापरलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये नत्र आहे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात युरियाच्या फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे याला कोणत्या अवस्थेत सोडायचे, किती दिवसांनी सोडायचे. जर तुमची जमीन लय सुपीक आहे असं वाटत असेल तुम्हाला तर महिन्यातून एकदा,
पण नाही शक्यतो. तर मग 15 दिवसातून आपलं एकदा सुरुवातीला 2-3 वेळा सोडलं चांगलं, एकदा बी जरी तुम्ही केलं ना तरी बी तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल.